स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। सगळ्या भूमिका त्या दिवशी तरी त्यांनी फोनवर संवाद साधलेला असला, पण तरी नंतर पोलिसांची भूमिका ही आपल्याला बदललेली पाहायला मिळते। आणि प्रामुख्यानं आज तिथले जे अधिकारी आहेत, मग त्याच्यामध्ये ॲडिशनल SP वैभवजी कलमबुर्मे असतील, त्याच प्रकारे DYSP हे दिलीपजी टिपरसे असतील, ह्या प्रामुख्याने या अधिकारी याच्यामध्ये आपल्याला कुठंतरी तिथं जे हिंदुत्ववादी संघटनेचं काम करणारे लोक आहेत त्यांना टार्गेट करणं, त्यांना कुठंतरी वेगवेगळ्या केसेसमध्ये अडकवणं। नुकतीच आता येत असताना आम्हाला एक बातमी जी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाली की कुठंतरी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावरती एक महिलांच्या बाबतीमध्ये खोटा गुन्हा दाखल केला, तर ती महिलेने पुन्हा कुठेतरी जबाब दिला की मला अशा अशा लोकांनी कुठेतरी नेलं होतं, बळजबरी मला फिर्याद दाखल करायला लावली। आणि तिने जसं न्यायालयासमोर देखील जाऊन सांगितलंय की ही संपूर्ण घटनाक्रम काही लोकांच्या सांगण्यावरनं केलेला आहे। म्हणजे असं कुठेतरी पोलीस या घटना हिंदुत्ववादी काम करणाऱ्या लोकांवरती घडून आणतात। त्यामुळे या लोकांवरती देखील शासनाने, मुख्यमंत्री मोदयांनी देखील, आम्ही त्यांना व्यक्तिगत भेटणार आहोत, पण कुठंतरी या लोकांवरती जे काही कारवाई म्हणजे बडतर्फची कारवाई ही झाली पाहिजे। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वनला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।